शाहू छत्रपती फाउंडेशन तर्फे आयोजित राजश्री शाहू आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यात इतिहास अभ्यासिका डॉक्टर मंजुश्री पवार यांनी महत्त्वपूर्ण विधान केलं। पुणे नव्हे, कोल्हापूर हेच विद्येचं माहेरघर आहे असं सांगत त्यांनी संस्थान काळातील राजश्री शाहू महाराजांच्या शिक्षणाविषयक धोरणाचा गौरव केला। कोल्हापूर इथल्या शाहू स्मारक भवनात शाहू छत्रपती फाउंडेशन तर्फे राजश्री शाहू आदर्श शिक्षक पुरस्कार आणि राजश्री शाहू विशेष उल्लेखनीय पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात पार पडला। या कार्यक्रमात इतिहास अभ्यासिका प्राध्यापक डॉक्टर मंजुश्री पवार यांनी आपल्या भाषणात पुण्यामध्ये शिक्षण प्रामुख्याने अभिजनांपुरते मर्यादित होतं, मात्र राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी संस्थान काळात 80% बहुजन समाजाला शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली। त्यामुळे खऱ्या अर्थानं कोल्हापूर हेच विद्येचं माहेरघर आहे असं प्रतिपादन केलं। कार्यक्रमाला AIB पुणे इथल्या पोलीस अधीक्षक मनीषा डुबुले प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या, तर लेखिका वसुधा पवार अध्यक्षस्थानी होत्या। यावेळी रयत शिक्षण संस्थेचे नूतन उपाध्यक्ष MB शेख आणि डॉक्टर मंजुश्री पवार यांचा सत्कार करण्यात आला। आपल्या भाषणात मनीषा डुबोले यांनी राजश्री शाहू महाराजांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि लोककल्याणकारी कार्याचा गौरव करत नव्या पिढींपर्यंत त्यांचा इतिहास पोहोचवण्याची गरज व्यक्त केली। तसंच मोबाईल आणि सोशल मीडियाच्या युगात संस्कार, कुटुंब व्यवस्था आणि कोल्हापूरचा वैचारिक वारसा जपण्यासाठी शिक्षकांची भूमिका अधिक महत्त्वाची असल्याचं त्यांनी सांगितलं। या सोहळ्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षक, पत्रकार आणि समाजसेवकांचा मानचिन्ह, मानपत्र आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला। कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर, शिक्षक, पत्रकार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।